साई लॉन्स नांदेड येथे 7 बट्टूंचा उपनयन संस्कार सोहळा संपन्न. अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघ शाखा नांदेडच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी 3 एप्रिल रोजी सामूहिक मेळाव्याचे आयोजन नांदेड येथे करण्यात आले होते. महासंघाचे सामूहिक मेळाव्याचे हे 4थे वर्ष असून या मेळाव्यास यावर्षी 7 बट्टूवर उपनयन संस्कार झाले. या मेळाव्यास बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश मुळे, माजी नगराध्यक्ष परळी बाजीराव, धर्माधिकारी, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर बट्टू शुभ आशीर्वाद देण्यास विश्वास शास्त्री घोडचकर, खंडू गुरु असोलेकर, गोविंद गुरु, गिरीश गुरु वाढवणकर, नगरसेवक आशिष नेरलकर, नगरसेवक शांभवी साले यांची प्रमुख उपस्थिती होती. हा महत्वपूर्ण संस्कार आहे आणि या कार्यक्रमामध्ये या नांदेड शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये या शाखेला मानले पाहिजे की दरवर्षी आता हा 4था वर्ष आहे. संख्या भारतीय संख्या, लोकांचा विश्वास, हे सर्व कंपनी जे काम करताय, जे ब्राह्मण समाजाकरता संकरित महासंघाचा काम, हा संस्कार नेहमी व्हायला पाहिजे. भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघ नांदेड तर्फे या 3व्या वर्षी पुरस्कार सोहळा अत्यंत आनंदानं उल्हासमध्ये पार पडलेला. वास्तविक त्या ब्राह्मण समाजामध्ये षोडश संस्कार हा जो संस्कार सोहळा आहे त्यापैकी हा प्रतिबंध उपनयन संस्कार फार महत्वाचा आहे. जोपर्यंत एखाद्या मुलाचं प्रतिबंध पार पडत नाही, जोपर्यंत त्याला अन्य करायला, कुठलंही ब्रह्मकर्म करायला अधिकार नाहीये, गायत्री मंत्र उच्चार करायला अधिकार नाहीये, त्यासाठी अगोदर हा उपनयन संस्कार बेसिक पायाभूत संस्कार मानला जातो. आणि तो दृष्टिकोन लक्षात घेऊन आम्ही गेल्या 4 वर्षापासून आमच्या समाजातील गोर गरीब जे उपनयन संस्कार करू शकत नाही त्यासाठी आम्ही अत्यंत अल्प खर्चामध्ये हा संस्कार पार पडत असतो. त्यासाठी आम्हाला या जिल्ह्यातील अनेक जे मंडळी आहेत, दानशूर मंडळी आहे, त्या लोकांनी सहकार्य करत असतात. त्यासाठी आम्हाला प्रदेशाध्यक्ष आमचे आदरणीय सुरेशरावजी मुळे त्यांचं खूप मोठं सहकार्य आहे आणि वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे आम्ही आज हा 4थ्या वर्षीचा प्रतिबंध सोहळा अत्यंत उल्हासितपणे पार पाडलेला. जय परशुराम. अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघ जिल्हा नांदेडच्या वतीनं आज उपनयन संस्कार पार पाडलेला आहे. त्यामध्ये अनेक व्यक्ती उपस्थित राहिलेले, जसे की नांदेडमधले अनेक गंडे जे असतील, त्याच्यानंतर शांभवी साले जे असतील, त्यानंतर आशिष नेरलकर आहेत. बाहेर जाऊन सुद्धा या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित झालेले आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्यापैकी अनेक मोठ्या वर्गाचे अधिकारी म्हणून रिटायरमेंट त्यांनी घेतलेले आहे आणि ते आता सध्या अधिकारी म्हणून कार्य करत आहेत. असे मान्य व्यक्ती अनेक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीचा हा सोहळा पार पडला, त्याबद्दल आम्हाला सर्वांना समाधान. परशुराम. मी सकाराम दुकर. अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघ राज्यात तसेच केंद्रात गेली म्हणजे 15 ते 20 वर्षापासून कार्य करत आहेत. नांदेडमध्ये पण आमचं शाखा विविध कार्यक्रम घेते. आम्ही नुकतेच गेली 4 वर्षापासून म्हणजे एक महत्वाचा कार्यक्रम घेत आहोत. रोजगार मेळावा घेतलेला आहे, संतांचा मेळावा घेतलेला आहे, वृद्धांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तपासणी शिबिरं घेतलेली आहेत. असे विविध कार्यक्रम घेत असतात आणि यासाठी आम्हाला आमची टीम पूर्ण सहकार्य करते आणि आमच्या समाजातून सहकार्य करते. आज म्हणजे आमच्या समाजाचा एक कार्यक्रम घेण्याची म्हणजे गरज निकट पडत आहे, कारण की आमच्या समाजात बऱ्याच लोकांकडे मॅन पॉवर आहे तर पैसा नाही, पैसा आहे तर मॅन पॉवर नाही, असा दोन्हीचे सांगड करून आम्ही हा कार्यक्रम घेण्याचा आम्हाला म्हणजे इच्छा होती किंवा आम्हाला त्याची गरज वाटते. त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम घेत असतो आणि ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला आमच्या समाजातून भरपूर सहकार्य आणि म्हणजे त्यांना मार्गदर्शन देत राहते. त्यामुळे कार्यक्रम व्यवस्थित पार पडत राहतात. आम्ही हे कार्यक्रम दरवर्षी जोपर्यंत
आमची संघटना आहे, जो पण अखिल भारतीय बांगवाजी ब्राह्मण महासंघ आहे, तोपर्यंत आम्ही आमचा कार्यक्रम हा सातत्याने घेत राहू आणि आमच्या समाजासाठी त्या निमित्ताने आम्ही सहकार्य करीत राहू.